नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। परभणी दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। दिनांक 5/8/2025 रोजी मौजे बेरोळा तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील गावठाण जागेवर बौद्ध धम्माचा निळा ध्वज अनेक वर्षापासून लावलेला होता। सदरील ध्वज जाणीवपूर्वक षडयंत्र करून काही गावगुंडांनी यामध्ये सामील होऊन बौद्ध महिलांना पोलिसांनी लाठीचार्ज केला। याला जबाबदार पोलीस प्रशासन कारणीभूत आहे। यापैकी बीट जमादार व सर्व कर्मचारी व संबंधित लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व निळा ध्वज विधी व परंपरेनुसार परत त्या ठिकाणी लावण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। यावेळी निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष महेंद्र सानके, जिल्हाध्यक्ष रमेश साळवे, शहराध्यक्ष गंगाधर सपाटे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान वाहुळे, जिल्हा सचिव विजय मुळे, प्रकाश वायवळ, ज्ञानू इंगोले, संदीप घोडके, राजू घोडके, केशव वायवळ, संजय दुधारे, अनिल खिल्लारे, राहुल चव्हाण, शाहीर नामदेव लाहडे, भीमराव वाघमारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बेलोरा गाव आहे, त्या बेरोळा गाव आहे, त्या गावामध्ये सर्व गुन्ह्या गोविंदाने सर्व लोक मिळून मिसळून राहत आहेत। पण काही गावगुंडांच्या सांगण्यावर खूप वर्षापूर्वीचा जो तिथं निळा ध्वज होता की ज्या ठिकाणी सर्व समाज बांधव एका ठिकाणी जमून कार्यक्रम घेत असत, त्या ठिकाणचा तो निळा ध्वज गावगुंडांच्या सांगण्यावर काढून टाकण्यात आला। एवढंच न करता समाजातील महिलांना लाठीचार्ज करण्यात आला आणि पोलिसांसोबत गावगुंडही मारण्यासाठी होते आणि ध्वज काढून टाकण्यासाठी होते। आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवलं की आपल्या अखत्यारीत जे गृह खातं आहे त्या गृह खात्याच्या माध्यमातून आपण पोलिसांना थोडी समज द्यायला पाहिजे। आज पोलिसांना असं वाटतंय की आम्ही राजे आहोत का? या ठिकाणी लोकशाही आहे आणि जे काही चालू आहे ते संविधानाच्या माध्यमातून होत आहे। पोलीस प्रशासन संविधानाच्या माध्यमातून न वागता जे मागासवर्गीय जे कुचला समाज आहे दबलेला, त्या समाजावर आणखी अन्याय करायचं काम या ठिकाणी होत आहे। आम्ही मुख्यमंत्री महोदय साहेबांना निवेदन दिलं आणि मागणी केली की तो निळा ध्वज संबंधित ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात आला पाहिजे आणि संबंधित जे कोणी गुन्हेगार आहेत, पोलीस आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार आहोत। कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की ते मुख्यमंत्री साहेबांना पोहोचण्यासाठी, कारण की या देशामध्ये आपण जे बघत आहोत की दिवसेंदिवस हे जे आहेत अन्य अत्याचाराच्या मालिका वाढत चालल्या आहेत। हे जे बेरोळा गाव आहे त्या गावामध्ये कित्येक वर्षापासून असलेला जो ध्वज आहे तो ध्वज जाणीवपूर्वक प्रशासनाचं साथ सहयोग घेऊन आणि तिथल्या गावगुंडांनी संगनमत करून हे ध्वज काढून टाकलेला आहे। परंतु तिथं या लोकांचा वर्षानुवर्षापासून जे तिथं धम्माचं कार्य करत आहेत त्यांचा संपूर्ण त्याच्यावर अधिकार आहे आणि त्यामुळं हा ध्वज परत लावण्यात यावा असं आज निवेदन देण्यात आलेलं आहे रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून। तर याला संपूर्ण ताकदीनं आम्ही कायदेशीर याला पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। बेरोळा गाव तालुका औंढा जिल्हा हिंगोली या ठिकाणी 2 वर्षापूर्वी झेंडा लावण्यात आलेला आहे, निळा झेंडा। पण तरी पण काही गावगुंड त्या झेंड्याला विरोध करीत आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटनं त्यांचं ऐकून एक भीमसैनिक त्या महिलावर अन्याय अत्याचार केलेला आहे, त्यानं लाठीचार्ज केला आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की त्यानं कायदेशीर काय जे आहे ती कारवाई करावं, हीच माझी मागणी आहे। मौजे बेरोळा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथेला मी बौद्ध रहिवासी असून माझ्यासमोर जी घटना घडलेली आहे ती प्रशासनासमोर कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। तर झालं असं की आमच्या येथे जवळपास कित्येक वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या चौकानं आम्ही एक चौक उभारण्यात आलेला होता. त्याच्यावर कमीत कमी 25 फूट निळा ध्वज आम्ही त्याच्यावर उभारण्यात केलेला होता. परंतु गावातील काही समाजकंटक त्यांना हा निळा ध्वज डोळ्यात सलत होता की कोण्या पद्धतीनं या लोकांवर अन्याय अत्याचार करून हा ध्वज पाडावा. म्हणून त्यांनी प्रशासनाला काल 5 तारीख असताना आमच्या गावामध्ये काही कार्यक्रम साठे जयंतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने प्रशासन जयंतीला आल्या कारणानं हे निळा ध्वज त्यांनी स्वतः प्रशासन आमच्या इथलं जे बीड जमादार आहे टाकसाहेब त्यांनी प्रमुख भूमिका घेऊन हे झेंडा पाडण्याचं षडयंत्र रचून हा झेंडा आमचा पाडण्यात आलेला आहे. आणि व्हिडिओ माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आमचा जो निळा ध्वज आहे, आमचा जो आंबेडकर चौक आहे, सन्मानपूर्वक या 2 दिवसामध्ये आणून सन्मानपूर्वक राहून देण्यात यावा अशी मी माध्यमातून विनंती करीतो की या 2 दिवसात झेंडा राहून द्यावा. नसता आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे उद्रेक आंदोलन करतील अशी ही प्रशासनाला माझी चेतावणी आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.